ठाकरे बंधू एकत्र आले, त्यांनी पहिली परीक्षा दिली आणि या पहिल्या परीक्षेत ठाकरे बंधू नापास झाले। बेस्ट पतपेढीची निवडणूक होती। 21 जागा ठाकरे बंधूंनी लढवल्या होत्या। यापैकी त्यांच्या हाती भोपळा लागलेला आहे। सपशेल नापास ठरलेले आहेत। खरं तर 9 वर्षांपासून उद्धव ठाकरेंची म्हणजे ठाकरेंची या बेस्ट पतपेढीवर सत्ता होती, पण राज ठाकरे सोबत येऊन सुद्धा 9 वर्षांची ही सत्ता उद्धव ठाकरेंना राखता आली नाही। नेमकी काय कारण आहेत त्यांच्या पराभवाची आपण पाहूयात। बेस्टच्या टेस्टमध्ये ठाकरे फेल। ब्रँड ठाकरेंचा उडाला धुवा। ठाकरे बंधूंच्या पहिल्याच एकत्र निवडणुकीत भोपळा। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 20 वर्षांनी एकत्र आल्यानंतर त्यांची पहिली परीक्षा होती बेस्ट पतपेढीची निवडणूक। 2 ठाकरे एकत्र येऊन लढवलेली ही पहिलीच निवडणूक असल्यानं ठाकरेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। तर ठाकरे बंधूंना चितपट करण्यासाठी भाजप मोठ्या ताकदीने रिंगणात उतरला होता। मात्र या निवडणुकीत बाजी मारली ती कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनलनं। या निवडणुकीत ब्रँड ठाकरेचा निकाल लागला। शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियन पॅनलचे 14 उमेदवार विजयी झाले। प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार जिंकले। तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या उत्कर्ष पॅनलच्या हाती मात्र भोपळा आला। हा लढाच त्याचा होता की ज्या पद्धतीने आपण सर्वजण बघत आहात की बीएसटीची जी दशा आज झालेली आहे त्या दशेला पूर्णतः शिवसेना आणि त्यांची बेस्ट कामगार सेना ही युनियनच जबाबदार आहेत। ते कमिटीमध्ये असताना अनेक वर्ष त्यांनी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी या बीएसटीचं नुकसान केलेलं आहे। या निवडणुकीत पतपेढीच्या 15,123 सभासदांपैकी 12,656 सभासदांनी म्हणजे 83% सदस्यांनी मतदान केलं। आणखी महत्त्वाचं म्हणजे ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात आली होती। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीकडे ठाकरे बंधूंची लिटमस टेस्ट मानली जात होती। मात्र ठाकरे बंधू या परीक्षेत नापास झाले। त्यांना खातही उघडता आलं नाही। त्यामुळे ठाकरे ब्रँड का फसला याची चर्चा सुरू झाली आहे। दोन्ही ठाकरेंनी निवडणूक प्रतिष्ठेची केली, मात्र प्रत्यक्ष निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी जातीनं लक्ष दिलं नसल्याची चर्चा आहे। दोन्ही ठाकरेंच्या पक्षाचे नेते या निवडणुकीत अभावानच दिसले। संपर्कामध्येही आम्ही कमी पडलो अशी कबुली बेस्ट पतपेढीच्या संचालकांनीच दिली आहे। शिंदे गटाच्या बबिता पवार यांना ठाकरे गटातून उमेदवारी मिळाल्यानं ठाकरे गटामध्ये नाराजी होती। ठाकरेंनी बेस्ट प्रशासनामध्ये नव्या नेतृत्वाला संधी दिली नाही अशीही तक्रार आहे। 2 ठाकरे एकत्र आले म्हणजे निवडणूक जिंकलीच असा अति आत्मविश्वास ठाकरेंना होता अशीही चर्चा आहे। या निवडणुकीनंतर भाजपनं ठाकरे बंधूंना चांगलंच डिवचलंय। ज्या पद्धतीमध्ये काल 8 वाजल्यापासून 21 वर्षे शून्य, भाजपाचा पराभव, शशांक रावचा पराभव, शिवसेना 21-0 या पद्धतीत ज्या जाहिराती सोशल मीडिया आणि बातम्या पसरवल्या गेल्या त्या बातम्या आज जनतेसमोर आल्या। काल रात्री 3:30 वाजता निकाल पुढे आला आणि त्या निकालात ठाकरे भोपळा 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 अशा पद्धतीत जनतेसमोर आलेले आहे। कारण आता बोलायला ईव्हीएमचा मुद्दा नाहीये, आता बोलायला मतचोरीचा मुद्दा नाहीये, आता बोलायला षडयंत्राचा मुद्दा नाहीये आणि आता बॅलेट पेपरवर मुंबईकरांनी ही निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विजयी केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाकरे बंधूचा, ठाकरे ब्रँडचा टायर या बेस्टच्या निवडणुकीमध्ये पंक्चर झालाय। एकाकडे गमावण्यासारखं काहीही नाही आणि दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काहीही नाही, अशा 2 शून्यांची बेरीज केली आणि त्यात कितीही शून्य मिसळली तरी उत्तर 0च येतं। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बाजी मारणारच असा विश्वास ज्या राऊतांना होता ते राऊत मात्र म्हणाले या निवडणुकीबद्दल फार माहिती नाही। तर मनसे म्हणाली अजून युद्ध जिंकायचंय। ठाकरे बँड कधीच फेल होणार। मी जोपर्यंत माझ्याकडे या विषयावर पूर्ण माहिती येत नाही, काय झाले या निवडणुकीत कशा प्रकारचे निकाल लागले, तोपर्यंत मी या विषयावर बोलणार नाही। पतपेढीची निवडणूक म्हणजे काय परीक्षा नाही, ही चाचणी परीक्षा सुद्धा नाही। लोक एकत्र आले, निवडणुका लढले असते। ज्या युनियनचे जास्त सदस्य असतात बरं का, तिथे बऱ्याच काळापासून शरद राव यांची हे आहे,
आणि शरदराव यांचं बहुमत महानगरपालिकेच्या त्या युनियनमध्ये असल्याची माझी माहिती आहे, मला माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त. एक पतपेढीची निवडणूक होती, याच्यावरनं कुठलेही तर्क वितर्क लिटमस टेस्ट वगैरे मांडण्याची गरज नाही. फक्त एवढंच सांगेन, युद्ध अजून संपलेलं नाही, कारण अजून आम्ही जिंकलेलो नाही. राज आणि उद्धव एकत्र आल्यामुळे ही निवडणूक गाजली. या निवडणुकीच्या निकालाचे बरेच अर्थही आहेत. बेस्ट मतपेढीमधली ठाकरेंची 9 वर्षांची सत्ता उलथवली गेली. 2 भाऊ एकत्र आले की मराठी माणूस पाठीशी राहील हा अंदाज किमान या निवडणुकीपुरता तरी चुकीचा ठरला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले तरीही जोपर्यंत दोन्ही पक्षांचं नेतृत्व एक दिलानं मैदानात उतरत नाही तोपर्यंत काही खरं नाही. आम्ही म्हणजे आमच्याकडनं शशांकरावही तसे आमचेच आहेत आणि प्रसाद लाडाही आमचेच आहेत. ते उभे होते. आम्ही कुठलेही राजकीयकरण त्याचं केलं नाही, पण त्यांनी मात्र आता 2 ठाकरे बंधू एकत्र, आता ब्रँड ठाकरे निवडून येणार, आता अशा प्रकारचं त्यांनी त्याचं राजकीयकरण केलं, पण ते काही लोकांना आवडलेलं दिसत नाही. त्याच्यामुळे त्यांना एकही जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही. एक प्रकारे म्हणजे या निवडणुकीत तरी त्यांना रिजेक्ट केलेलं आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणचं चित्र आहे. अर्थात मी पुन्हा सांगतो की मला याचं काही राजकीयकरण करायचं नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर बेस्टच्या निवडणुकीत ठाकरेंना चांगलाच दणका बसलाय. बेस्टच्या निवडणुका जरी राजकीय पक्षाच्या जोरावर होत नसल्या तरी ब्रँड ठाकरे फेल झाल्याचं परसेप्शन या निवडणुकीमुळे तयार झालंय. बेस्टच्या कामगारांच्या प्रश्नांसाठी शशांकराव लढत राहिले, त्याचमुळे शशांकराव यांनीच बाजी मारली. मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे आणि पहिल्याच परीक्षेत नापास झाल्यामुळे तेरी जीत से ज्यादा चर्चे मेरे हार के है असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.